पद्मशाली समाजाच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी आवाज पॅनलच्या उमेदवारांना मतदान करून भरघोस मतांनी विजयी करा ही नम्र विनंती। जय गुरुदेव, जय बाबाजी। पद्मशाली समाजातील सर्व नागरिकांना माझा एक नम्र निवेदन आहे की आपण सुजाण नागरिक आहात आणि जे कोणी आपले सभासद आहेत त्यांना मला पुन्हा एकदा नम्र विनंती आहे, आपण आपलं बहुमूल्य मत देऊन आम्हाला सहकार्य करावे आणि आम्हाला निवडून देण्याची संधी द्यावी ही आपल्या पुन्हा एकदा नम्र निवेदन करीत आहे। पद्मशाली शिक्षण संस्था विश्वस्त मंडळ निवडणूक कार्यक्रम 2024 ते 2029 पद्मशाली समाजाच्या सर्वांगीण विकासाच्या उन्नतीसाठी आवाज पॅनलला आपली बहुमूल्य मतं देऊन संधी द्यावी। खालीलप्रमाणे उमेदवार आहोत आम्ही। अनुक्रमांक 3 आडम उमेश पापैया यांचं चिन्ह आहे नारळ। अनुक्रमांक नंबर 9 कुडक्याल नागबाबू रामेश्वर त्यांचं चिन्ह आहे शिलाई मशीन। अनुक्रमांक नंबर 25 म्हणजे मी मोडा गोवर्धन नारायण माझा चिन्ह आहे जीप। आम्ही या पद्मशाली समाजातील पुष्कळचे म्हणजे जे आता काय चाललेले आहे या संस्थेमध्ये शिक्षण संस्थेमध्ये की पारंपरिकरित्यामध्ये गेले 25 वर्षापासून जे आता विश्वस्त मंडळ आहे ते काय त्यांचीच मक्तेदारी झालेली आहे। हा मक्तेदारी संपवण्याच्या दृष्टिकोनातून आणि पद्मशाली समाजातील जे वंचित आहेत वंचित नागरिक आहेत त्यांना सभासद करण्याच्या दृष्टिकोनातून आणि हा जो शिक्षण संस्था आहे या शिक्षण संस्थेचा उज्ज्वल भविष्यासाठी आम्ही आमचे योगदानासाठी या ठिकाणी आम्ही निवडणूक लढवित आहोत। याचा उद्देश एकच आहे की या ठिकाणी आपल्या पद्मशाली समाजातील एकही नागरिक वंचित राहू नये सभासदापासून। त्यासाठी आम्ही एक संकल्प करीत आहोत की आम्ही निवडून आपण आपल्या बहुमताने आपण निवडून द्यावी। आपण कुठल्याही आमिषाला बळी पडू नये, कारण का आमिषाला बळी पडली की तुमची मनी कळशीत होतात। कळशीत झाले की आपल्या मनावर आपल्या शरीरावर परिणाम होतात, त्याचा रोगाने तुम्ही ग्रस्त होता। याची आपण काळजीपूर्वक विचार करावा आणि आपलं बहुमूल्य मत आम्हा तिघांना देऊन आपण सहकार्य करावे। तसेच आमचा उद्देश एकच आहे की या संस्थेमध्ये जे आपण सेवक आणि शिक्षक भरती करतात त्याच्यामध्ये पारदर्शकता पाहिजे, पारदर्शकता नाही आहे या ठिकाणी असं दिसून आलेलं आहे। तसेच महाविद्यालयातील मुलांना प्रवेश सुद्धा मिळण्यासाठी या ठिकाणी पारदर्शकता दिसून आलेली नाही आहे असं थोडक्यात आमच्या आलेली आहे। आणि साहजिकच आमच्या पुष्कळ लोक आमच्या याच्यामध्ये सभासद होण्यासाठी सहभागी होणार आहेत। या संदर्भात मी सर्वांना विनंती करू इच्छितो की आपले बहुमूल्य मत देऊन हा जो चाललेला आहे मक्तेदारीपणा हा संपूर्ण टाकायचा आहे आणि पुढे भविष्यात आपल्या पाल्याला सुद्धा याचा परिणाम होणार आहे। कारण आपल्या पाल्याला सुद्धा या शाळेमध्ये प्रवेश किंवा कुठल्याही याच्या संदर्भात तुम्हाला पारदर्शकता मिळून दिसून येणार नाही आहे। म्हणजे प्रवेश मिळण्यासाठी किंवा सेवा करण्यासाठी शिक्षक आणि नोकर भरतीसाठी त्यासुद्धा पारदर्शकता दिसून येणार नाही। तरी आपण कृपया हा जो सगळा गोंधळ आहे तो कमी करण्यासाठी आमच्या दृष्टीने किमान 10वी पासून सभासद करून घ्यायचा आमचा संकल्प आहे। आणि त्या दृष्टिकोन आतापर्यंत माझ्याकडे हजार लोकांची या लिस्ट आलेली आहे आणि आता पुढे आम्ही याचा पूर्णपणे वाढवून घेणार आहे। त्यासाठी आपला सगळ्यांना नमस्कार, माझ्या सगळ्या सगळ्या सभासद बंधूंना पुन्हा एकदा मी नमस्कार करू इच्छितो। जय गुरुदेव, जय बाबाजी। पद्मशाली समाजाच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी आवाज पॅनलच्या उमेदवारांना मतदान करून भरघोस मतांनी विजयी करा
ही नम्र विनंती.